असं आहे ना, या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे. देशात लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही. तर मराठा आरक्षणाचा GR ओबीसी समाजावरती अन्यायकारक, छगन भुजबळांची टीका. GR मधील नातेसंबंधांच्या शब्दावर भुजबळांचा आक्षेप. संभ्रम दूर करा, अन्यथा GR रद्द करा, भुजबळांची मागणी. तर ओबीसी सुद्धा मोठा लढा उभारू शकतात, सरकारला थेट इशारा. ते त्याच्या डोक्यातली ती खोड येते, जरांगेशाही अमुक काही. त्याला वाटतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चालावं. भुजबळांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे व्हावं असं वाटतं. भुजबळांनी केलेल्या टीकेला जरांगेंचं प्रत्युत्तर. सरकारनं काढलेल्या GR मध्ये कुठेही सरसकट असा उल्लेख नाही. ओबीसी नेत्यांनी GR नीट वाचावा, ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शब्द. हैदराबाद गॅझेटियर संदर्भातील GRला हायकोर्टात आव्हान. GR बेकायदेशीर असल्यानं रद्द करण्याची मागणी. तर GR ओबीसींवरती अन्यायकारक नाही, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट. दोन्ही भाऊ मनानं एकत्र आल्यासारखं दिसतंय. तर राज आणि उद्धव ठाकरेंची युतीबद्दल चर्चा सुरू. मनसेच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकरांचं मोठं विधान. मनसेच्या अमेय खोपकरांचा कपिल शर्माला विनंतीवजा इशारा. तर कपिल शर्मा शो मध्ये मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख न करता मुंबई असा उल्लेख करण्याची मागणी. सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. सोलापूर धुळे महामार्ग पाण्याखाली. शहरात पुरामुळे झालेल्या नुकसानीची भीषण ड्रोन दृश्यही समोर. 7 महिन्यांच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकून मृत्यू. बीडच्या काटवटवाडीतली धक्कादायक घटना. घशात चॉकलेट अडकून श्वास कोंडून चिमुकलीचा अंत. नेपाळ हिंसाचारादरम्यान तब्बल 15,000 कैदी फरार. कैदी भारतात येण्याची भीती. भारत नेपाळ सीमेवर हाय अलर्ट. घेऊया वेगवान आढावा. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या GRवरनं थेट सरकारवर सवाल उपस्थित केलाय. GR मधील नातेसंबंधांच्या शब्दावर छगन भुजबळांनी आक्षेप घेतलाय. संभ्रम दूर करा, अन्यथा GR रद्द करा अशी मागणी करत आंदोलन छेडण्याचा इशारा छगन भुजबळांनी दिलाय. शिंदे समितीनं काही लाख नोंदी शोधल्या, त्यात आता हैदराबाद गॅझेटचा संबंध येतोच कुठे असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला. तर देशात लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही आरक्षण लोकशाहीच्या मार्गाने मिळवलं, तुम्हाला काय करायचंय ते करा असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवरती निशाणा साधलाय. आमचा GR मागे घेतला गेला तर 16% आरक्षण सुद्धा मागे घ्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या GRला कुणीही चॅलेंज केलं तरी धोका नाही आहे असं मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलंय. तर मराठा समाजासाठीच्या GR मध्ये एक एक शब्द कायद्याच्या चौकटीत बसेल असाच असल्याचं देसाईंनी सांगितलंय. सरकारनं काढलेल्या GR मध्ये कुठेही सरसकट असा उल्लेख नसल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. तर ओबीसी नेत्यांनी GR नीट वाचावा, ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणतात. हैदराबाद गॅझेटियर संदर्भातील GRला हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. GR बेकायदेशीर असल्याचं म्हणत रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर GR ओबीसींवरती अन्याय करणारा नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतात. ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं, ही आपली व्यक्तिगत भूमिका आहे असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलंय. तर ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी असंही ते म्हणतात. सरकारचं डोकं ठिकाणावर नाही, सरकारचा GR कोर्टात टिकणार नाही, मर्यादा काय हे सरकारनं सांगायला हवं असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले. मराठ्यांना ओबीसीमध्ये टाकण्यासाठी कोणतंही सरकार तयार होणार नाही असं गायकवाड म्हणतात. सरकारनं सत्य परिस्थिती सांगावी, ओबीसीत इतक्या मोठ्या समाजाचा समावेश कसा होईल हा प्रश्न प्रवीण गायकवाड यांनी विचारला. मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी आरक्षण हाच पर्याय नाही, सरकारनं शिक्षणाचं बजेट वाढवावं, सरकारनं दर्जेदार शिक्षण माफक दरात द्यावं असं गायकवाड म्हणतात.
मराठा समाजाच्या ओबीसीतल्या समावेशाविरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालाय. ऑक्टोबर महिन्यात नागपुरात याविषयी एक मोर्चा निघणार आहे. मोर्चा संदर्भातील जनजागृतीसाठी चंद्रपुरात ओबीसी सेवा संघाची एक बैठक पार पडली. मराठा समाजाच्या झुंडशाहीचा निकरानं विरोध करण्याचा निर्धार या बैठकीत केला गेला. मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य झाल्यात, त्यामुळे त्यांनी अल्टिमेटम न देता या मागण्यांची अंमलबजावणी कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगेंना दिलाय. राज्यातील मराठा समाजाला कुणबींचे दाखले देण्याबाबत विरोध नाही असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले. याचबरोबर कोण कुणासोबत येते यापेक्षा आमचं संघटन मजबूत करून काम करणं हेच आमचं ध्येय आहे असंही त्यांनी नमूद केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जात आहेत. CP राधाकृष्णन यांच्या शपथविधीचं शिंदेंना आमंत्रण आहे. उपराष्ट्रपतींच्या शपथविधीसाठी शिंदे हजर राहतील. सोनिया गांधींना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाकडनं मोठा दिलासा मिळतोय. सोनिया गांधी यांचं नागरिकत्व न घेता मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केल्याबद्दल चौकशी आणि FIR करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर शिवतीर्थवरती राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकरांकडून दिली जाते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युतीबद्दल चर्चा सुरू आहे. दोनही भाऊ मनाने एकत्र असल्यासारखं दिसतं अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या आईला भेटण्यासाठी आले होते असंही नांदगावकरांनी सांगितलं. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येईल की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांबद्दल मंत्री नितेश राणेंनी हे विधान केलंय. तर उद्धव ठाकरे भरोसा ठेवण्यासारखे विश्वास ठेवण्यासारखे व्यक्ती नाहीत असंही ते म्हणतात. शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी देण्याची मागणी शेतकरी नेते विजय जावंदी यांनी केली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जमाफी हाच उपाय असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सांगलीमध्ये इलेक्ट्रिक घंटागाडीचं लोकार्पण करण्यात आलं. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते लोकार्पण केलं गेलंय. 18 महिला बचत गटातील महिलांना या योजनेमुळे रोजगार उपलब्ध झालाय. कर्नाटकातील शिवाजी रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्यास जरांगेंनी विरोध केलाय. कर्नाटक सरकारला मनोज जरांगे एक पत्र पाठवणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी तुळापूरला आणि वडूबुद्रुक इथे भेट दिली. छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करत त्यांनी बलिदान स्थळ आणि समाधी स्थळाची पाहणी केली. एक मोठी बातमी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळ घाटात भीषण अपघात झालाय. आयशर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घाटात प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतलेत आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात 10 माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं. चकमकीमध्ये CC सदस्य मनोज उर्फ मॉडेम बालकृष्णाही ठार झालाय. दरम्यान माओवादी चळवळीला मोठा धक्का बसलेला असून सुरक्षा दलाकडनं सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. नवी मुंबईमध्ये कोपरखैराणे पोलीस स्थानकात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी बिपिन तुतुरवाड यांचा निष्काळजीपणा समोर आलाय. पोलिसांना आपल्या चिमुकलीला कारच्या स्टेअरिंगवरती बसवून रील तयार केलाय. या रीलचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि पोलिसाचा बेजबाबदारपणा त्याच्यावर टीका होतीये. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या हरकतींवरती अद्याप सुनावणी बाकी आहे. सुनावणीपूर्वीच KDMC प्रशासन आणि अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार समोर आलाय. नंबर वाईज हरकती घेण्यासाठी बोलवल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते घाणेकर यांनी गोंधळ घातला. मनसेच्या अमेय खोपकरांचा कपिल शर्माला विनंती वजा इशारा दिल्याचं चित्र आहे. द कपिल शर्मा शोमध्ये मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख न करता मुंबई असा उल्लेख करण्याची मागणी करण्यात आली आहे. वर्धा शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. शहरातले रस्ते सुद्धा जलमय झालेत आणि जनजीवन विस्कळीत आहे. उल्हासनगरमध्ये मुसळधार पावसामुळे 400 पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरलेलं. या नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून त्यांना मदत मिळावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. धाराशिवच्या आलूर परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडला. पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी यामुळे कमालीच्या चिंतेत आहे. सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. दमदार पावसामुळे शिरसी गावातील 100 पेक्षा अधिक नागरिक पाण्यात अडकले. दरम्यान गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जाणार आहे.
गेल्या 4 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाच्या सरी बरसतात. त्यामुळे वर्धा नदीला पुन्हा एकदा पूर आलाय. या नदीवरील काही धरणांचं पाणी सोडल्यानं गडचांदूर कोपर नालाला जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे दोनही गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक ठप्प झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात रस्त्यांच्या अभावी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. रस्ताच नाहीये, त्यामुळे नदीच्या पाण्यातनं टाकलेली गाडीही पाण्यात अडकली. शेवटी गाडी ट्रॅक्टरच्या मदतीनं खेचून बाहेर काढावी लागली आहे. सोलापूर शहरातील दहिटणे येथील ओढा ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेळगी येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. कुमारस्वामी नगरातील 1,500 ते 2,000 घरांना याचा फटका बसलाय. घरगुती साहित्य आणि अन्नधान्य पाण्यात वाहून गेलंय. सोलापुरात दमदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी पाणी शिरलेल्या भागात पाहणी केली. पाणी शिरल्यामुळे शाळांनाही सुट्ट्या दिल्या गेल्यात. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड केली. मात्र यंदाच्या वर्षी फूल आणि फळ धारणेच्या वेळेला सतत मुसळधार पाऊस पडल्यानं सीताफळच्या झाडांची 70% सीताफळं गळून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. शिवडी परिसरात अटल सेतूकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावरती थरारक प्रकार घडला. अचानक रस्त्यावरती 20 फुटांचा मोठा खड्डा पडून वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. अपघात टाळण्यासाठी तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी बॅरिकेड्स लावल्यात. मुंबईतल्या शिवसेना भवनासमोर ट्रॅफिक पोलिसांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला. टिळक ब्रिजवरती ट्रॅफिक असल्यामुळे अन्य मार्गावरनं ट्रक घेऊन जायला सांगितलं, म्हणून पोलिसाच्याच अंगावरती ट्रक घालून चालकानं पळ काढण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यामध्ये ट्रॅफिक पोलीस विश्वास बंडघर हे बचावलेत आणि ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोलनाका आणि वर्सोवा पुलासमोरच्या परिसराची पाहणी केली. दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याच्या निर्णयानंतर त्यांनी पाहणी केली आहे. तर दिवाळीपूर्वीच टोलनाका स्थलांतरित होणार असल्याचं सरनाईकांनी म्हटलंय. पुण्यातील मुळशी तालुक्यातल्या उरवडे गावातील एका खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला असलेल्या 43 वर्षीय व्यक्तीचा हार्ट अटॅकनं दुर्दैवी मृत्यू झाला. याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. अवघ्या 30 सेकंदातच या सुरक्षा रक्षकाचा जीव गेला. दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्यात येणार असून आता इथे असलेल्या ठिकाणावरनं 2 किलोमीटर अंतरावरच्या वर्सोवा पुलासमोरच्या नर्सरीजवळ दिवाळीपूर्वी हा टोलनाका स्थलांतरित केला जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा लोकल प्रवाशांमध्ये सीटसाठी हाणामारी झाली. हार्बर मार्गावरच्या पनवेल सीएसएमटी लोकलमध्ये सानपाडा स्थानकादरम्यान हाणामारी झाली. सहप्रवाशांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आहे. चाकणमध्ये अतिक्रमणावरती प्रशासनानं कारवाई केली आहे. पुणे नाशिक महामार्गावरील 40 अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत. यामुळे या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. धाराशिवच्या धरणगावात ओबीसी समाजानं आंदोलन केलं. मराठा आरक्षणासाठीचा GR तातडीनं रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सरकारनं दुर्लक्ष केलं तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला गेलाय. वसई विरारमध्ये मंत्री प्रताप सरनाईकांच्या जनता दरबाराचं आयोजन केलं गेलं. यावेळी जनता दरबाराच्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून नाईकांचा निषेध केला. दरम्यान जोरदार घोषणाबाजी यावेळी झाली. बुलढाण्यामध्ये उपविभागीय अधिकाऱ्याला घेराव घालत शिवसेनेनं आंदोलन केलं. गेल्या वर्षीची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याचा आरोप केला जातोय. तातडीनं ही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्या या प्रमुख मागणीसाठी लातूरमध्ये जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. यावेळी भव्य ध्वज रॅली काढण्यात आली. उल्हासनगर पालिकेसमोर मनसेनं भर पावसात आंदोलन छेडलं. तातडीनं रस्त्यांवरचे खड्डे दुरुस्त करावेत अशी मागणी करण्यात आली. खड्डे दुरुस्त न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही दिला गेलाय. बीड तालुक्यातल्या मैंदा पोखरी गावात मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर फाडल्याच्या निषेधार्थ बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं गेलं. बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकांवरती कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जळगावच्या यावल तहसील कार्यालयापर्यंत सातोद रस्त्यावरती शनी मंदिरापासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी बांधवांकडनं मोर्चा काढण्यात आला. बोगस कुणबी नोंदी आणि मराठा आरक्षणाबाबतचा GR रद्द करण्याची मागणी यावेळी केली गेली. हिंगोलीमध्ये बंजारा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी औंढा ते जिंतूर हा महामार्ग रोखून धरला.
एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी यावेळी केली गेली. धाराशिवच्या नळदुर्ग परिसरात ईद निमित्त रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काही तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान घोषणाबाजी करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते. कारवाईच्या मागणीसाठी नळदुर्ग शहर बंदची हाक देण्यात आली. अकोला शहरातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय. कर्करोगानं त्रस्त असलेल्या एका रुग्णाला सिटी स्कॅनसाठी शासकीय रुग्णालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. गेल्या अनेक दिवसांपासून या रुग्णाला परत पाठवलं जात असल्याचा आरोप रुग्णाच्या पत्नीनं केलाय. धाराशिवच्या चिंचपूर बुद्रुक गावातील नागरिकांना नदीपात्रातनं जीव घेणा प्रवास करावा लागतोय. वारंवार मागणी करूनही नदीवरती पूल नसल्यानं नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय. तातडीनं पूल बांधावा अशी मागणी स्थानिकांची आहे. धाराशिवच्या कळंबमध्ये ईद सणात डीजे वाजवण्यावरनं गोंधळ झाला. डीजे बंदी असतानाही डीजे वाजवल्याचं समोर आलंय. दरम्यान आवाजाची मर्यादाही ओलांडल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मुंबई गोवा महामार्गावरील झाराप पत्रादेवी मार्गावरच्या झाराप 0 पॉइंट येथील उड्डाणपुलाचं काम रखडलेलं असून अतिशय धीम्या गतीनं पुढे सरकत आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना मोठे हाल सहन करावे लागत आहेत. तर अनेक अपघात होत असल्यानं काम तात्काळ थांबवावं, काम तात्काळ पार पाडावं अशी मागणी केली जाते. रायगड जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेली मांडवा ते गेटवे ही फेरी बोट सेवा अजूनही लांबणीवर पडली आहे. मोठ्या आकाराच्या PNB कंपनीच्या बोट सुरू आहेत, मात्र त्याच्या फेरीचे दर जास्त असल्यामुळे ते सामान्यांना परवडत नसल्यानं सामान्य पर्यटकांचा हिरमोड झालाय. पंजाबची जनता महापुराच्या संकटात सापडली आहे. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. यावेळी नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी 9 लाखांची मदत केली आहे. तर लासलगावच्या कांदा व्यापाऱ्यांनी 200 टन कांद्याची मदत पुरवली आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील शेलारवाडी देहू आळंदी हा रस्ता खड्डेमय अवस्थेत असून लाखो वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी या रस्त्याची तातडीनं डागडुजी करावी अशी मागणी होती आहे. येत्या कार्तिकी वारीपूर्वी रस्ता दुरुस्ती व्हावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थ कृती समितीनं दिलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. यावेळी तब्बल 350 फूट लांबीचं शिवराज्याभिषेकाचं सर्वात मोठं भव्य तैलचित्र साकारण्यात येत आहे. 20 सप्टेंबरपर्यंत हे चित्र साकारलं जाईल. चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात 3 दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा प्रारंभ झाला. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात झाली. मुनगंटीवार यांनी स्वतः खेळून या स्पर्धेचा आनंद लुटला. भुसावळ विभागात दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त रॅली आणि चर्चासत्राचं आयोजन केलं गेलं. रेल्वे प्रशासनाच्या वतीनं ही रॅली आयोजित केली गेली होती. या रॅलीमध्ये विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. नागपूरच्या अंबाझरीमध्ये पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलाय. दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचं तपासातनं समोर आलंय. पोलिसांकडनं अधिकचा तपास केला जातोय. मुंबऱ्यात पेट्रोल भरण्याच्या वादातनं पेट्रोल पंपावर 2 गटात हाणामारी झाली. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. धुळ्याच्या देवळीपाडामध्ये आश्रमशाळेत 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. मंजुळा पवार असं विद्यार्थिनीचं नाव आहे. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गेल्या 3 दिवसात 2 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यामुळे मात्र खळबळ माजली आहे. वेरूळ लेणी परिसरातनं चोरट्यांनी चक्क ATM मशीन लंपास केली आहे. मशीनमध्ये 16,07,100 रुपयांची रक्कम असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांकडनं चोरट्यांचा शोध सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा अलिबाग वडखळ या महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. 18 कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या रस्त्यावरती खड्डे पडल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरत अधिकाऱ्यांना जाब विचारला. लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण हद्दीत ATM मशीन गॅस कटरनं तोडून त्यामधील रोख रक्कम चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडण्यात लातूर पोलिसांना यश मिळालंय. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं मध्य प्रदेशातील 4 अटक केली आहे. आरोपींकडून एका वाहनासह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त झालाय. मुंबईतल्या मालाड पश्चिम येथील चिंचोली बंदर परिसरात एका व्यक्तीची हत्या झाली. कल्पेश भानुशाली असे या मृत व्यक्तीचं नाव असून संजय मकवाना आणि त्याच्या मित्रांनी कल्पेश भानुशालीवरती हल्ला केला. हल्ला करणाऱ्या एका व्यक्तीला अटक झाली आहे तर 4 जण फरार आहेत. मुंबईच्या दिंडोशीमध्ये प्रियकरासोबत पळून जाण्यापूर्वी पत्नीनं पतीच्या घरात चोरी केली. कॉल डिटेलमधनं हा प्रकार उघडकीस आलाय.
प्रियकरासह मुलीच्या प्रियकरासोबतही संबंध असल्याचं तपासातनं समोर आलंय. पोलिसांकडनं अधिकचा तपास केला जातोय. वसईमध्ये पोलिसांनी दरोडा टाकण्याचा मोठा डाव उधळला. यावेळी पोलिसांनी दरोडा टाकणाऱ्या 11 जणांच्या टोळीला अटक केली. दरम्यान चोरट्यांकडनं देशी कट्टा आणि चाकूसह 1,77,000चा मुद्देमाल जप्त झालाय. दौंडच्या कुरकुंभ गावात डंपरच्या धडकेत शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अपघाताची सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शाळकरी मुलीवरती सध्या उपचार केले जात आहेत. बीडमध्ये निर्दयी बापानं पोटच्या मुलीची हत्या केली. मुलीच्या हत्येनं निर्दयी बापानं स्वतःसुद्धा आत्महत्या केली आहे. दरम्यान 2 दिवसांनी मुलीचा मृतदेह सापडला. पत्नीसोबतच्या वादातनं ही घटना घडल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलींसोबत प्रँक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी दणका दिलाय. पोलिसांच्या कारवाईनंतर तरुणानं माफी मागितली. समीर शेख असं या तरुणाचं नाव आहे. नागपूरमध्ये ड्रग्ज खरेदी विक्री करणाऱ्यांवरती कारवाई केली जाते. यावेळी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडनं 102 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. रफिक खान असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. जुन्नर शहरामध्ये मिरवणुकीदरम्यान वाहनाचा ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे वाहनानं 7 जणांना चिरडलं. या प्रकरणी पोलिसांनी 4 गुन्हा दाखल केला.